त्यांनी असं सांगितलं, पैठणला रस्ता दुरुस्तीचं काम होतं, रस्ता दुरुस्तीचं काम भर उन्हाळ्यात, आणि खडी फोडणारी माणसं अशी हातोड्याने खडी फोडत होती. सगळं अंग उन्हाने डबडबून गेलं होतं, उघडच अंग होतं, कमरेला फक्त एक चिरगुट गुंडाळलेलं होतं. नाथांना दया आली. अहो, पैशाच्या लोभा करता एवढं कशाला घामामध्ये काम करता तुम्ही? त्या खडी फोडणाऱ्याने उत्तर दिलं, नाथ बाबा, एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत नाही. मालकीची घरं नाहीत, कोणाच्याही पडीक जमिनीमध्ये कापडाचं पाल टाकतो तिथंच राहतो. कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच मिळत नाही. नाथ जहागीरदार होते महाराज, या माझ्या घरी राहायची खायची प्यायची सगळी व्यवस्था करतो, या. त्या खडी फोडणाऱ्याने प्रश्न विचारला, नाथ बाबा, पोटच्या मुलाला कोणी फुकट तांब्याभर पाणी देत नाही, तुम्ही फुकट खाऊ घालता? नाथाने सांगितलं, मग एक काम करा, संध्याकाळी 7 ते 8 माझ्याकडे भावार्थ रामायण चालतं, मी सांगतो, तासभर रामायण ऐका. दिवसभर जेवायचंय, फिरायचं, हिंडायचं, झोपायचं तुमच्या मनावर. फक्त 1 तासाच्या रामायणाला या. होकार दिला, सगळे आले. पहिल्या दिवसाचं रामायण ऐकलं राजा, दुसऱ्या दिवसाचं रामायण ऐकलं, तिसऱ्या दिवसाचं रामायण संपल्याबरोबर सगळी खडी फोडणारी टोळी अशी उठली बाजूला गेली. त्यांच्या चर्चा करू लागली, का इथं नको का, लय अंग ठणकायला लागली, ते खडी फोडलेलंच बरं आहे. तर काय करायचं देवा? सगळे नाथबाबाकडे आले. नाथबाबा, भर उन्हामध्ये दिवसभर खडी फोडलेली चांगली, पण तुमची 1 तासाची पोथी नको का? करंटे कपाळ ज्याचे नाम न हेवाचे. अरे आयुष्याने आयुष्य चौकात फिरून काही नाही आयुष्य घातलं, पण कधी नामचिंतन केलं नाही, त्याच जातीचा हा वर्ग आहे. विठाला त्याच्याकरता कृपा लागते, ती आत्मकृपा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादे आत्मैव आत्मनो बंधोर रात्मैव पुरात्मना. काय ज्ञानोबरांनी प्रमाण दिलंय महाराज. आपुली आपण करा सोडवा, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवा, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे की, संसार बंधन तोडावे की. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे की, संसार बंधन तोडावे की. त्याच्याकरता प्रयत्न करावा लागतो. जाता जाता एक प्रसंग सांगतो, फार विस्तार करत नाही. आळंदीला भांडी घासणारी एक बाई, भांडी घासणारी, तिचा 9 वर्षाचा मुलगा सोहम, त्याचे 18 अध्याय ज्ञानेश्वरी, म्हणजे 9000 ओव्या मुखोद्गती एका भांडी घासणाऱ्या बाईचा. तुम्ही युट्यूबला आता सर्च करा, लगेच तुम्हाला त्याची ती घेतलेली मुलाखत सापडेल आपल्याला. 9 वर्षाच्या मुलाची 9000 ओवी ज्ञानेश्वरी पाठी. जरा बोलू, रात्री खाल्लेली भाजी सकाळी आठवत नाही. काहींचं आयुष्य गेलं महाराज माळ घालून, पण 27 अभंगाचा हरिपाठ पाठ झाला नाही. होईलच कसा? ओट्यावर बसून दुसऱ्याची कुटाने कोणी करायचे? पुन्हा हरिपाठाला वेळ तर मिळाला पाहिजे ना करायला. विठाला धोंडा महाराजांचं वाक्य आहे का? धोंडा महाराज काय म्हणायचे? ब्राह्मणाने त्रिकाळ संध्या करावी लागते. त्रिकाळ संध्या करत असताना 3 दिवस जर त्याची संध्या बुडाली, त्याचा तर ब्राह्मणत्व नष्ट होतो. तो शूद्र आहे, तो ब्राह्मणच नाही. जरी दानव असेल तरी तो ब्राह्मण राहत नाही. तसं ज्या दिवशी एखाद्या सद्गुरूकडून माळ घातली ना, काही कारणास्तव 3 दिवसाचा हरिपाठ जर म्हणण्याचा टाळला, तर त्याचं वारकरीत्व वैष्णवत्व नष्ट होतं. त्याच्या गळ्यातली माळ आणि म्हशीच्या गळ्यातलं लोणं एक समान आहे, त्याची किंमत नाही. विठाला मग त्या बाईला बाजूला केलं आणि आमच्या संस्थेचे गुरुदेव मारुती बाबा कोरेकर, त्यांनी त्या बाईला विचारलं, माय 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी तुमच्या मुलाची पाठी, तुम्ही काय केलं याच्याकरता? काय प्रयत्न केला? तिने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. बाबा 8-10 घराची भांडी घासत होते मी, पण ज्या दिवशी माझं बाळ माझ्या गर्भात आलं हे मला कळालं,
एकाच घरचं भांड ठेवलं फक्त उपजीविके करता, आणि राहिलेला वेळ आजान वृक्षाच्या झाडाखाली 108 पारायण नियमाने केली. 108 त्या पारायणाचे संस्कार गर्भावर झाले आणि पोटातून बाहेर पडलेलं बाळ ज्ञानेश्वरी मुखोद्गत जन्माला आलं. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे राजावर. आणि आपल्या बहिणी डिलिव्हरीला आरामाला म्हणून आपल्या घरी येतात. टीव्ही झालं का मोबाईल, मोबाईल झालं का टीव्ही, टीव्ही झालं का मोबाईल. आता तुमच्या घरी लादेन नाही जन्माला येतं तर कोण जन्माला येईल. तुमचे कर्तृत्वच तसे आहेत. विठाला ठाला लहान लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन आयुष्य उद्ध्वस्त केले राजावर. त्याला इतकी सवय लागली त्या मोबाईलची. मोबाईल जर हिसकावून घेतला तर तो आत्महत्या करण्याकरता घाबरत नाही. किती उंच इमारती उडी टाकतो. कशाचा परिणाम आहे? आई जबाबदार आहे त्याला राजावर. त्याच लहान मुलाला तुम्ही हरिपाठ, हनुमान चालीसा, भगवत भजन, आरत्या जर पाठ करण्याकरता जर सवय लावली असती त्याच्यावर ही वेळ आली नसती. त्याच्याकरता आत्मकृपा लागते, भगवत कृपा लागते. ज्याच्यावर आत्मकृपा आहे भगवान प्रसाद देण्याकरता तत्पर आहे. गोपाळांची आत्मकृपा असल्यामुळे याला तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. येत असताना कशी लागे या. देवाशी नातं जोडा महाराज. 2 वाक्य सांगतो, विस्तार नको. संसाराशी नातं जोडलं तर दुःख पदरात पडतं, आणि देवाशी नातं जोडलं तर आनंदच मिळतो. विठाला ठाला देवाशी ना. कठीण समय येता कोण काम असं येतो. संसारातलं सगळं कामाला येत नाही. मी मगाशी सांगितलं परमार्थातलं काहीच वायाला जात नाही. म्हणून देवाशी नातं जोडा. एक सांगू, संसाराचं नातं जोडल्यानंतर आपल्या जर दुःखाची वेळ आली ना, ती लोक तीच आपल्या प्रेमाच्या आणि नातेवाईकाशी बाजूला जातात. परमार्थ तसा नाही महाराज. एक सांगू का, घरात एखाद्या वेळेला मोठ्या माणसाला मान असतो. अन्न 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 असं बेडकासारखं ठोकतो. त्या अन्नाला वाटतं आपल्याशिवाय घरच चालत नाही. मूर्ख अन्न आहे तो. त्या अन्नाला हे कळालं नाही. जोपर्यंत अन्नाची पेन्शन चालू आहे तोपर्यंत अन्न 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 अन्न. ज्या दिवशी अन्नाचं येणं बंद होईल, अन्नाला वेळेवर अन्न मिळत नाही, हे अन्नाची फजिती. आता याला का कीर्तन लागतात. विठाला ठाला जववरी चळन घा तोवरी म्हणती माझा. हा संसाराचा नेहमी. परमार्थ तसा नाही. अहो, त्या द्रौपदीने देवाशी भावाचं नातं जोडलं तर सावलीसारखा देव त्याच्या मागे उभा राहिला. मागे पुढे उभा राहा हे संभाळे. उन्हाळ्यामध्ये राजा दशरथ शिकारीच्या निमित्ताने जंगलामध्ये गेला. शिकार तर मिळाली नाही, पण उष्माघाताने बेशुद्ध पडला आणि आकाश मार्गाने पक्षराज जटायू चालले होते. जटायूने पाहिलं, हा राजा दशरथ अयोध्या नरेश आहे, म्हणून शरयूचं पाणी आपल्या चोचेमध्ये घेतलं आणि जटायूने दशरथाच्या तोंडामध्ये टाकलं. त्याला जीवदान दिलं. तेवढी सेवा केली तर त्याचा फायदा. जटायूचा प्राण ज्या दिवशी कंठात आला ना, त्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्रने आपली मांडी जटायूला दिली. आपली जी बापाला मिळाली नाही ती जटायूला मिळाली. विठाला ठाला देवाने द्रौपदीशी नातं जोडलं. नियम असा आहे, प्रेमात आणि ज्ञानामध्ये परीक्षा पाहावी लागते. परीक्षेने प्रेमाची उंची कळते आणि ज्ञानाची खोळ करते. एखादी मुलगी म्हणली ना माझं तुझ्यावर प्रेम आहे, तिथं चुलीत घालतो प्रेम. तो अनेकांना आत्महत्या करायला लागले, त्याच्यात माझा नंबर लागल. असा वेडेपणा करायचा नाही. प्रेमात आणि ज्ञानामध्ये परीक्षा. त्या बाळाला जरा थोडं दूर नेलं तर बरं होईल, विक्षेप होणार नाही. विठाला ठाला द्रौपदीने नातं जोडलं. देवानी परीक्षा पाहायचं ठरवलं. देवानी सुदर्शनाने आपलं बोट कापून घेतलं आणि द्रौपदीकडे आलं. अगोदर सुभद्रेकडे गेले. सुभद्रे, अगं माझं बोट कापलंय. ती म्हणाली, दादा मी चिंदी शोधायला जाते, थांब जरा थांब जरा थांब. बहुतेक ती बचत गटाचे अध्यक्ष असले पाहिजे. गेली ती आलीच नाही महाराज. देवानी सांगितलं याचं काय खरंय. देव आहे तसं कापलेलं बोट घेऊन द्रौपदीकडे गेले. द्रौपदीला कापलं सुद्धा सांगावं लागलं नाही. रक्तबंबाळ बोट दिसल्याबरोबर आपला पदरच फाडला. द्रौपदीने देवाच्या बोटाला बांधला. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. द्रौपदी, हे बघ नातं जोडलं ना तू माझ्याशी भावाचं. सावलीसारखा तुझ्या बरोबर संकटात उभा राहील मी. तुला कुठलं संकट मी पडू देणार नाही. आपल्याला माहिती, पांडव जुगार खेळले.
शास्त्र सांग, ज्याला लवकर भिकारी व्हायचं त्याने दोन गोष्टी करायच्या, एक तर जुगार खेळायचे नाही तर दारू प्यायची, बरोबर दारिद्र्य घरी येईल, म्हणजे खेळू नये. आता यालाही तुम्ही टाळ्या वाजवता. काय बहादर आहे तुम्ही. विठाला विठाला गाथा पारायण नाही केलं म्हणूनच टाळ्या वाजवल्या तुम्ही. ते तुम्हाला कळालंच नाही मला काय सांगायचं होतं. विठाला विठाला खेळले जुगार, खेळावं न खेळावं हा भाग वेगळा, आपला तो विषय नाही. जुगारीमध्ये राज्य गेलं, सत्ता गेली, धन गेलं, सगळं गेलं. आपली बायको पणाला लावली द्रौपदी माता. राग होता त्या दुर्योधनाला. हे आंधळ्याचा मुलगा म्हणून हिने माझा मै सभेत अपमान केला होता. हे दुःशासना, तिच्या वेणीला धड आणि तिला ओढत ओढत सभेत आण. दुःशासनाने द्रौपदीच्या वेणीला धरलं, ती काकुलती आली. हे दुःशासना, तुझ्या थोरल्या भावाची पत्नी मी तुला आई समान आहे, माझी वेणी ओढू नको. त्याने ऐकलं नाही, जनावरासारखा ओढत होता. अरे हे बघ, नातं सोड पण मी रजस्वला, माझा देह पवित्र आहे, पुरुषांनी स्पर्श करू नये, तरी ऐकलं नाही. ओढत 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 सभेत आणलं. आणि मग तिने भीष्माचार्यांकडे पाहिलं. भीष्म, द्रोण, कृप, विकर्ण, विदुरासारखे, धृतराष्ट्रासारखे महाबलाढ्य योद्धे होते. तिने मला मदत करतील म्हणून भीष्माचार्यांकडे पाहिलं तर त्यांनी असे खाली पाहिलं. त्यांच्या खाली पाहण्यात एक संकेत होता. द्रौपदी, दुर्योधनाचं अन्न खाल्लं मी मिंदा झालो म्हणून त्याच्यावर हात उगारू शकत नाही. तुम्ही बी इलेक्शनला कोणाचे अन्न खाऊ नका, लय वाईट ते बघा. माळकऱ्यांनी दुसऱ्याचं अन्न खाऊ, ज्यांचं ज्ञानोबराय सांगतात, जैसा घेपी आहार धातू तैसा चिओय. जसं अन्न खाल तशी बुद्धी होते महाराज. राजन्न महती तेजाहा. एखाद्या परमार्थिक उपासनेच्या साधना करणाऱ्या वारकऱ्याने जर राजसत्तेचं अन्न खाल्लं तक्षणाला पुण्याचा नाश होऊन जातो, पुण्य जवळ राहत नाही. पुण्य नाहीशी होण्याची अनेक कारण आहेत, त्याच्यात हे दोन कारण आहेत. कोणाचे अन्न खाऊ नका महाराज. भास्करगिरी देवगडचे त्यांना प्रश्न विचारला का आई वडील ज्या आपल्या मुलावर एवढे प्रेम करतात ती मुलं आज आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात, एवढा बदल का झाला, लोक का बदलली? त्यांनी डोळे झाकून उत्तर दिलं, ज्या दिवशी मुलं ढाब्याचं अन्न खाऊ लागली त्या दिवशीच बदलली. विठाला आहार सात्विक असला पाहिजे. विवेकानंदांनी 16 पानं खर्च केली त्याच्याकरता. आहार शुद्धो सत्व शुद्धी म्हणून लहान लहान मुलांना चांगला आहार द्या महाराज, सकत आहार द्या, पवित्र आहार द्या. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. चला, भीष्माचार्यांनी मदत केली नाही, तिने सांगितले यांचं जाऊ द्या. देव आज्ञा आणि ब्राह्मणाच्या साक्षीने मी 5 पांडवांबरोबर विवाह केला, ते तरी मला मदत करतील. कोणी मदत केली नाही. आणि मग द्रौपदीच्या लक्षात आलं, ज्या वेळेला संकटामध्ये कोणीच आपलं कामाला येत नाही ना, त्यावेळेला फक्त देव कामाला येतो. आणि मग तिने हाक मारली, कोटे गुंतलाची द्वारकेच्या राया, कोटे गुंतलाची द्वारकेच्या राया, कोटे गुंतलाची द्वारकेच्या राया, कोटे गुंतलाची द्वारकेच्या राया. वेळ काच काया लाविला, वेळ काच काया लाविला, दीनानाथ बीज सांभाळिया फुले, दीनानाथ बीज सांभाळिया फुले. वेळ काच काया लाविला, वेळ काच काया लाविला, दीनानाथ बीज सांभाळिया फुले, दीनानाथ बीज सांभाळिया फुले. कोठे गुंतलाशे द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेला. देवाला हाक मारल्याबरोबर भगवंताने द्रौपदीचं नख सुद्धा दिसू दिलं नाही. अंबर रूप धारण केलं, वस्त्र पुरवलं. का? नातं जोडलं. तुकोबराय सांगतात, असं नातं जोडून याला तरी या रे लागे. कोणी या? अवघे माझ्या मागे मागे. महाराजांना प्रश्न विचारला, 12 वाजले, माझ्या मागे यान, माझ्या मागे यान, माझ्या मागे यान. पण देवाच्या मागे गेल्यानंतर फायदा काय मिळणार आहे? आम्हाला काय उपयोग होणार आहे देवाच्या मागे गेल्यानंतर? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात. अजी देत पोट भारी, अजी देत पोट भारी, अजी देत पोट भारी.
आजी देतो पोट भरी पुरे मनात तोवरी पुरे मनात तोवरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे भराल तो बरी पुरे भराल तो बरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी देवाच्या मागे गेल्यानंतर आजी देतो पोटभरी. हा जी दीर्घ करायचा नाही बरं. आजी जी केलं तर ते बापाची आई नाही तर आईची आई होईल. ती आजी बरी कोंबड्या सांभाळते तिकडे मळ्यात. त्याचं काय काम आहे इथं? आजी म्हणजे आत्ता मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुताची. एक सांगू, पोटभरी म्हणजे तृप्त होईपर्यंत देणार. एकच वाक्य सांगतो, आपण जाणकार आहात. मला बैठकीतच कळालं का निमतचा असा भाविक समाज आहे, अत्यंत अंतरंग चिंतन करणारा आहे. म्हणून मी टाळाटाळ केली आणि गाभ्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला चिंतनाच्या. संसारामध्ये आतापर्यंत कायमची तृप्ती कोणाची झाली नाही, आज होत नाही, भविष्यात होणार नाही. कारण संसार अतृप्त आहे. आता जेवून माणसं आलेत, नाश्ता करून आलेत, तरी असं वाटत असेल आता काला कधी संपेल आणि प्रसाद कधी घेईल. जेविल्या देखावे भूक माझी. आतापर्यंत गेलं कुठं खाल्लेलं? अतृप्तता आहे. एक सांगू, समाधानाने तृप्ती मिळते, ती समाधान संसारात नाही. सरळ वाक्य सांगतो, ऐका. पैशाने वस्तू विकत घेता येतात, वस्तू समाधान नाही. एक सांगू, पैशाने जर समाधान विकत घेता आलं असतं ना, शिर्डीच्या मंदिरामध्ये श्रीमंत माणसं पण साईबाबाच्या पुढे असा हात जोडून समाधानाची भीक मागत बसले नसते देवा. ते पैशाने श्रीमंत आहेत पण समाधानाने भिकारीत, म्हणून तिथे रांगेत जाऊन उभे राहिलेले आहेत. विठाला ठाला बॉलिवूडची लोक आहेत महाराज, सोनं दान करतात, हिरे दान करतात, पण साईबाबाला समाधानाची भीक मागतात. का? धन खूप आहे पण समाधान नाही. वारकऱ्याचं तसं नाही देवा. 18 दिवस आपण पायी चालतो ज्ञानोबरायांबरोबर. अरे ऊन वारा सगळं सहन करतो. तिथं 24 तास बारीला उभं राहतो आणि पांडुरंगाच्या समोर आल्यानंतर वारकरी काहीच मागत नाही. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग. वारकऱ्याच्या अंगणामध्ये समाधान लोळून घेतय, त्याला भीक मागायची गरज नाही. अहो लोणंदला ज्ञानोबरांचा तळ असा आहे, असे मसनवाट आहे, 4 प्रेत जळत होती, 4 प्रेत, आणि वारकरी वळकुटा टाकून अशी गाढ झोपी गेले होते, स्वप्न सुद्धा पडलं नाही. आणि काही लोकांना 40 वर्ष कीर्तन ऐकून स्वप्नात नुसती भूतच येतात. कायला ऐकायचं ते? विठाला मी एसपीचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे, शिवाय फर्स्ट क्लासचा आहे. ज्या एसपीला वैकुंठवासी गुरुदेव मामासाहेब दांडेकर प्राचार्य होते, त्या एसपीला जाऊन बघा, एक वाक्य हेडिंगला इंग्रजी, आय वॉज हॅपी थाउजंड व्हेन आय वॉज पुअर मॅन. या वाक्याचा अर्थ काय? ते स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. स्वामीजी सांगतात, एखाद्या वेळेला सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत्यांनी समाधान एका ठिकाणी नांदत नाही. तुम्ही बघा, 2 कोटी 6 कोटी 10 कोटी 20 कोटी 25 कोटीचे बंगले आहेत. बंगल्याला नाव समाधान आहे आणि बंगल्यात नुसत्याच कटकटी आहेत. नाव कुठून आणतात? बंगल्याचं नाव आहे शांती सदन आणि बायको नुसती 14 जानेवारी. आता कसा मेळ घालायचा? ठाला ठाला पंडा तात्या नाव ऐकलं असेल ना, स्मृती भास्कर तात्यांचं वाक्य सांगतो, समाधान तो कुछ दूर की बात आहे. समाधान सोडा, लाख रुपयाची गादी घरी विकत आणतील राजाव, लाख, पण त्याच्यावरची झोप किती पैशांनी विकत आणायची? श्रीमंत माणसाला गोळ्या खाव्या लागतात, इंजेक्शन घ्यावे लागतात, तरी झोप येत नाही. श्रीमंत माणसं जेवढी पैशांनी श्रीमंत आहेत ना, तेवढी रोगांनी श्रीमंत आहेत. मोठे मोठे रोग त्याच्या जवळ तळ ठोकूनच बसले, हालायलाच तयार नाही. लाख रुपयाची गादी विकत आणता येईल, पण झोप विकत घेता येत नाही. बाजारात गेल्यानंतर पक्वान्न विकत आणता येईल,
पण भूक पैशाने विकत घेता येत नाही. श्रीमंत माणसाला चतकुर चपाती खाल्ली तरी आजीर्ण होतं आणि वारकरी एका बसणीला 3 भाकरी खातो. आता मेळ कुठं बसायचा? साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण डॉक्टर सांगतात साखर खाऊ नका. का सगळ्या तालुक्याची तुम्हीच खाल्ली ना, आता कायला खाता? आता खाऊ नका ती. आता ती ओहर झाली. आता गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका, तुरट खाऊ नका. डॉक्टर फक्त चेअरमनला माती खाऊ नका एवढं सांगत नाही. बघा काय करतात त्या चेअरमनला. अरे हजारोनी साखरेची पोती भरलेली आहे, पण मूठभर साखर घेऊन चहा टाकण्याची जर त्याची हिंमत नसेल, त्याचं आरोग्य साथ देत नसेल, तर जगातला नंबर 1चा भिकारी येतो. भिकारी. श्रीमंत तोय आरोग्यम धन संपदा, ज्याचं आरोग्य उत्तम आहे आणि ज्याला भजनाचा छंद आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत येतो. विठाला 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 विठाला. आणि हे समाधान फक्त परमार्थात आहे. तेने सदा चित्ता समाधान. म्हणून समाधान रूपी प्रसाद पाहिजे ना. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतष्टो ह्यश्रु बुद्धी पर्यवतिष्ठते. तो प्रसाद फक्त देवाजवळ. म्हणून या आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. पण जायचं कसं? 3रं चरण. हळूहळू चाला, 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 हळूहळू चाला. हो हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला. कोणी कुणाची न बोला, कोणी कुणाची न बोला, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. कोणी कुणाची न बोला, कोणी कुणाची न बोला, आधी देतो पोट भरी. हो आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. ए हळूहळू चला, कुणी कुणाची न बोल, आधी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी. हळूहळू चला, कुणी कुणाची न बोल, आधी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी. हे चरण महत्वाचं आहे. हळूहळू चला. परमार्थात येताना घाई करावी लागते, करावी तातडी परमार्थाची, पण प्रसादाची वाट बघावी लागते. बऱ्याच वेळेला लोकांना असं असतं, हे बघा परमार्थात उतावळानावर अंगुडी गेला बाशिंग चालत नाही, पी हळदन हो गोरी, असं लगेच गोरं होत नाही. कालस्तावत प्रत्यक्षता वाट बघावी लागते. महाराजांनी स्वतंत्र अभंग दिलाय त्याच्या करता. पाहे प्रसादाची वाट यावे धोनिया ताट, शेष घेऊन जाईल तुमची झाली या भोजन. वाट बघावी लागते. वाट. ते रुक्मिणी माता सांगता, देवा हळद लागली होती शिशुपाला बरोबर, हळद लागली शिशुपाळा, वृंती गुंतली गोपाळा. पण रुक्मिणी मातेने सांगितलं देवाला पत्र पाठवताना द्वारकेला, देवा जन्म 1 2 5 7 सहस्त्रावरी, हजारो जन्म घेईल पण तुमची वाट बघेल. याला धैर्य म्हणतात. धैर्य. परमार्थात धैर्य लागतं ना. आता डॉक्टरने सांगितलं माळ काढून टाकली ना, असे नमुने काय थोडेच का आपल्याकडे? असा परमार्थ चालत नाही महाराज. हाच नियम आता हे बघा, रोज अमृत इंद्र पेतो. म्हणजे मी काय पाहायला गेलो नाही, पण ज्ञानोबरायांनी सांगितलं म्हणून मला माहिती. रोज अमृत पिणाऱ्या इंद्राला जर मरावं लागतं, तर मग अमृती पिणारे आपण मरणार नाही? मरण अटळे. मग माळ काढून मरण्यापेक्षा माळ असून वारकरी म्हणून मरण्यात केवढा आनंद आहे देवा, तो गौरव आहे. एक छोटासा प्रसंग विस्तार होईल तर वेळ जाईल. 6 वर्षाच्या मीराबाईला भगवत साक्षात्कार झाला. 6. आणि मीराबाई 10 वर्षाची झाली. पायामध्ये चाळ बांधून मंदिरामध्ये 1 तारा घेऊन भजन करू लागली. बघ घुंगारू बांध करे मेरा नाचे. मीराबाई मंदिरात नाचते हे पाहिल्यानंतर लोकांना वाईट वाटायला लागलं. राजापर्यंत बातमी गेली, सरकार
तुमची मुलगी पायात चाळ बांधते आणि मंदिरात नसते. मला देवाचं रहस्यच कळालं नाही महाराज. मीराबाई मंदिरात नाचत होती पायात चाळ बांधून, तरी लोकांना आवडलं नाही. आणि आता आमच्या मुली लोकांच्या वरातीत नाचतात तरी आई बापाला आवडतं. केवढं कौतुक आहे. विठाला अरे ज्या जिल्ह्यात ज्ञानेश्वरी जन्माला आली, ज्या जिल्ह्यात गंगागीर महाराजांसारखे योगपुरुष जन्माला आले, ज्या जिल्ह्यात महिपती महाराजांसारखे महापुरुष झाले, ज्या जिल्ह्यात नळोबरांसारखे वारकरी झाले, ज्या जिल्ह्यात योगीराज चांगदेव महाराज जन्माला आले, अशा जिल्ह्यातल्या महिला आणि दुसऱ्याच्या वरातीत नवरदेव परण्या निघण्याकरता अशा थै थै नाचतात. ही इज्जत विषवर टांगण्यासारखी आहे राजा. हे छत्रपतींचं रक्त आहे. दुसऱ्याच्या वरातीत नाचायला नाही. नाचायचंय ना, गळ्यामध्ये टाळ घ्या आणि हरिपठामध्ये हजारो नाचून पावल्या खेळा, ती भगवत भक्ती होईल. पण दुसऱ्या पुढे नाचू नका. विठाला मीराबाईच्या बापाने सांगून पाहिलं, मीरा हे बघ तू नाचती गैर नाही, पण लोक नाव ठेवतात, नाचणं बंद कर. तिने सांगितलं बाबा आता ते शक्य नाही. चित्त चोरेले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वज. मला भजनाचा छंद लागला ना, बाईचा छंद लागला तर नष्ट होईल, एखादं व्यसन छंद लागला तर नष्ट होईल. पण एखाद्याला खासच जर भजनाचा छंद लागला, ती माणसं आजारी पडली तरी खरडत खरडत भजनात बसतात. देवा त्याला करमत नाही. आम्ही नारंगिरी महाराज आजारी असताना पाहिलं, तिकडे जर कीर्तन चालू झालं तर त्यांचं हृदय असं तळमळ तळमळ तळमळ, मासा जसा पाण्यातून काढावा तशी महाराज तरफड करायची. अरे भजन चालू आहे आणि मला सेवा घडत नाही. अंतकरण तळमळत महाराज. मीराबाईंचं अंतकरण तळमळू लागलं. बापाला राग आला, ऐकत नाही म्हणून विषाचा प्याला हातामध्ये घेतला. मीरा विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा. हे बघ, भजन बंद करायचं नसेल तर विष पे. मीराबाईने हातामध्ये विषाचा प्याला घेतला. विष होतं ते दुसऱ्याच्या लग्नातला मठ्ठा नाही येऊ द्या म्हणायला, ते विष होतं विष. ते विष मीराबाईने असं तोंडाला लावलं आणि देवाकडे पाहिलं. प्याला भर विष पिल्यानंतर सुद्धा मीराबाईच्या देहाला धक्का लागला नाही. झालं काय? मूर्ती झाली काळी देवाजीची, भगवान श्रीकृष्णांची पांढरी शुभ्र मूर्ती, पण काळी ठिक्कर पडली. पण मीराबाईंनी भजन सोडलं नाही. याला धैर्य म्हणतात. हा चिने मातानं फेरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. तसं हळूहळू चला. ज्या दिवशी आपली योग्यता येईल, आपली भूमिका तयार होईल ना, त्या दिवशी भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. देव पंढरीनाथ प्रसाद देईल. म्हणून या. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणी कोणाशी न बोला. एवढा वाक्याचा अर्थ सांगतो, भावार्थ ओळखतो. कोणी कोणाशी न बोला याचा अर्थ काय? परमार्थामध्ये केलेलं दान धर्म सेवा स्वतःच्या प्रसिद्धी करता लोकापुढे सांगू नका महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी उभी दिली बघा. नाना कुशवळ वापुले, पांघुरवी पेरिले, तैशे झाकीनी पदले दान पुण्य. माझ्यासहित आपण शेतकरी आहे. तुमचा फक्त संगमनेर तालुका आणि माझा पारनेर तालुका एवढंच अंतर आहे. आपण बाउंड्रीवरले. माझं वाक्य लगेच कळेल तुम्हाला. शेतकरी पाभारीने पुढे पेरतो आणि मागून रासनी करून बी झाकून टाकतो. पेरायचं तर रासनी कशा करता करायची? पेरलेलं बी जर रासनी केली नाही तर वर पडेल, पाखरं खाऊन टाकतील. शेतकऱ्याच्या पदरात काही पडायचं नाही. तसं परमार्थ केल्यानंतर त्याला झाकायचा प्रयत्न करा. प्रसिद्धी करता समाजापुढे आणू नका. जितका परमार्थ प्रसिद्धी करता दान धर्म कराल तुम्ही, तितका देव दूर आहे. आणि जितकं झाकून दान धर्म कराल तितका देव जवळ आहे. विठाला ठाला. आता मला इथं दिसत नाही ना, तर असा सभा मंडप जर बांधला ना, लोक फॅन देतात. फॅन फुकट देत नाही. एका पात्यावर आपलं नाव, मग आपल्या बापाचं नाव, मग आपल्या आजोबाचं नाव, मध्ये नातवाचं नाव, असे किती फॅन दिले म्हणजे फायदा होईल? होत नाही महाराज. एकच प्रसंग सांगतो. जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव झाला आळंदीला, खूप मोठा झाला. सातारा जिल्ह्यातली गंगा भागीरथी एक म्हातारी 75 वर्षाची गुढीपाडव्याच्या दिवशी पवती फाडण्याकरता आली. खूप थकलेली. ते दंडाचं धोतडं लुगडं नेसलेली, केस विंचरलेले. मालक गेलेला, पायात चप्पल नाही, हातात वाकडी टाके, बहुती दमा असावा. थकत थकत स्टेजवर आली. बाबा मला जोग महाराजांच्या सप्ताह करता वर्गणी द्यायची.
तिचा चेहरा जर पाहिला ना तर 10-11 रुपये फार झालं तर 51 रुपये देण्याची तिची परिस्थिती नसावी असं बाहेरून वाटलं. आम्ही विचारलं कितीची पावती फाडायची. तिने सांगितलं 1,00,000. माझ्या अंगाला दरदरून घाम आला. मला पुढं सांगायचंय 1,00,000. मी म्हणलो आजी अगोदर पैसे दाखवा, नाही तर तुमच्या सांगण्यावरून जर पावती फडली ना ती मला भरून द्यावी लागेल. वर्षभर कीर्तन केले तर लाख रुपये मिळायचे नाही. मी काय 50,000चा महाराज नाही. ते द्यायचं कुठून एवढं, द्यायचं कुठून. तिने असं कमरेचं मळकटलेलं बटवं काढलं, काळं कुट्ट. लाख रुपयाच्या 500-500च्या नोटा असे 2 बंडल पुढे ठेवले. महाराज मोजून घ्या 1,00,000 आहे. आम्ही म्हणालो आजी ड्रोन कॅमेरे लावले तिथं, तुम्ही फक्त तुमचं नाव सांगा, पावतीवर नाव लिहितो. संध्याकाळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या मंडपात येणार आहेत, तुमच्या नावासहित त्यांच्या हातून सत्कार करतो. महाराष्ट्राला कळेल. एका सामान्य आजीने 1,00,000 रुपये जोगमानाच्या सप्ताहाला दिले. म्हातारी रागवली ना, ए बाबा मी नावागावा करता हे दान दिलं नाही, ज्यावरीचा दाना घरी खायला ठेवलं नाही, सगळं विकून आणलंय मी. एकच इच्छा आहे, मरायच्या अगोदर मला ज्ञानोबरायांनी जोग महाराजांची सेवा घडते. जर मेल्यानंतर हे तसंच जर राहिलं तर अशीच इच्छा माझी अपूर्ण राहील. म्हणून ज्ञानोबरांच्या सेवेकरता 1,00,000 रुपये घ्या. मला नाव नको आणि पावती नको. 8 दिवसात ती म्हातारी पुन्हा दिसली नाही. याला दान म्हणतात, दान. आणि 100 रुपये पोहायला दिले का 100 वेळेला सांगावं लागतं. ते संयोजकाला सुद्धा परवडत नाही सांगणं. पण आता घेतलेलं राहतं, पर्याय नसतो. विठाला तुकाराम महाराज सांगता, कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे तेने भरू नका पोटे. अरे विषयाच्या रसाने पोट भरणार नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने नेमाला अग्नी कोठे. म्हणून देवाचा प्रसाद घेण्याकरता या आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठोबा रखुमाई हरी ठोबा रखुमाई, 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 ठोबा रखुमाई. कुंडली कवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. बजरंगबली हनुमान की जय. ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, हरि ठोबा रखुमाई, रखुमाई, ठोबा रखुमाई, रखुमाई, ठोबा रखुमाई. कुंडली कवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिताने, रांगता गोधने राखिताने. चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिताने, रांगता गोधने माझी वाणी वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे 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 वर्णे गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा.
अशी देई प्रेम गाई फळा. 5000 वर्षापूर्वी द्वापार युगाच्या अंतिम चरणामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार धारण केला. तो दिवस होऊन गेला. अयोनी संभवनो एकाई श्रमे नामयाचा स्वामी प्रगटला. का देव अवतार घेतात आपल्याला सगळ्याला माहिती. गोकुळाष्टमीचं कीर्तन आपण ऐकलंय. कंस, चाणूर, वक्रदंत, मुष्टिक, पौंड्रक, जरासंघाशी महाबलाढ्य दैत्य जन्माला आले आणि खूप पृथ्वीवर पाप झालं. पापी ज्या भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओजे त्यांचे. दिदला क्षेत्रा सऋषी मुनी सर्वा न पूजेती देवा कोणी एक. पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं. सगळे ब्रह्मदेवासहित भगवान शंकर क्षीरसागरामध्ये गेले. देवाची प्रार्थना करू लागले. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. देव आकाशवाणीने संतुष्ट झाले बघा. आणि संतुष्ट झाल्यानंतर आकाशवाणीच्या माध्यमातून बोलू लागले. आकाशाची वाणी सांगे सकळ अशी तळमळ मानशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. अवतार कार्याला सुरुवात झाली. काही देवता गोप झाल्या, कोणी गोपी झालं, कोणी गायी झालं, कोणी वासर झालं. देवाने वृंदावन नावाची जी नगरी ती श्रीधामातून खाली पाठवून दिली. शेषाला सांगितलं तुम्ही बलभद्र व्हा, माझे थोरले भाऊ व्हा. लक्ष्मीला सांगितलं अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर नावाची राजधानी राजा भीमक तिथे जन्माला आला. त्यांच्या पोटी रुक्मिणी या रूपाने तुम्ही अवताराला या. मथुरा राजधानी आहे. या राजधानीचा राजा उग्रसेन महाप्रतापी. काय कोणास ठाऊक महाराज असला दुराचारी मुलगा जन्माला आला. त्याचं नाव कंस आहे. बापाला राज्य सिंहासनावरून त्यांनी ढकलून दिलं. साखळदंडाला दामला आणि बंदिशाळेत कोंडून टाकलं. अंधाऱ्या कोठडीमध्ये स्वतः राजा झाला. गोहत्या घडू लागल्या. ऋषीमुनींची हत्या घडू लागली. ब्राह्मणांची फजिती झाली. राहिले यज्ञ मोडिले कीर्तनन पळाले ब्राह्मण दैत्या भेने. पृथ्वी आता घाबरली महाराज त्याच्या अत्याचाराला. खूप अत्याचार केला त्याने खूप. त्राहिमाम सगळे ऋषीमुनी देवाला प्रार्थना करू लागले आपण कधी अवतरायला येणार आहे. नारंगिरी म्हणायचे पापाचा घडा भरल्याशिवाय देवही काय करू शकत नाही हो. पापाचा घडाच भरावा लागतो. देवाचे हात बांधलेले होते. त्याचा अजून पापाचा घडा भरलेला नव्हता. देव वाटच बघत होता त्याचा पापाचा घडा कधी भरेल. कंसाची चुलत बहीण देवकी आहे. त्याला सख्य बहीण नाही. पण देवकीवर तिचं प्राणापेक्षा अधिक प्रेम आहे. शूरसेन पुत्र वसुदेवाबरोबर देवकीचा विवाह ठरला. वसुदेव देत देवकी बहीण. लग्ना माझी विघ्न झाली आहे का. गोरज मुहूर्तावर लग्न लागलं. संध्याकाळी कंसाने आपल्या रथाला फुलांनी सजवलं. वसुदेव देवकीला रथामध्ये बसवलं. स्वतः सारथी झाला. मथुरा गावाची प्रदक्षिणा निघाली आणि वेशीजवळ रथ आला. आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानशी करून आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वदिल तुझशी ऐकून मानाची क्रोधावला. ए कंसा ज्या बहिणीवर इतकं प्रेम करतो का तू स्वतः सारथी झाला. तुला माहित तरी आहे का तिच्यात पोटी येणारा मुलगा म्हणजे तुझा शत्रू आहे. तोच तुला मारणार आहे. घेऊन या खडग माराया धावला. जिच्यावर प्राणापेक्षा प्रेम केलं तिचं मूल माझा शत्रू तिला ठेवायचं नाही. कंबरेची तलवार काढली देवकीच्या नरडीला लावली. बलवान असलेल्या वसुदेवाने हात धरला. ए कंसा तू राजा आहे. स्त्री हत्या करणं मोठं पाप आहे. एका काळात भ्रूण हत्या केली तर 35 आणि 40 वर्षाच्या मुलाला मुलगी मिळत नाही. देवा काय पश्चाताप या. भ्रूण हत्या, गोहत्या, ब्रह्महत्या जगातली मोठी मोठी पाप आहेत देवा. याला प्रायश्चित्तच नाही. हे बघ देवकीच्या मुलापासून तुला भीती ना. मी सत्यवचनी वसुदेव आहे. अजून असत्य वचन वापरलं नाही. एक सांगू सत्याच्याच घरी देव जन्माला येतो असत्याच्या नाही. सत्य जोडे जरी फुकासाठी जोडे हरे. आयुष्यात फक्त खरं बोलायची जरी साधना केली ना फक्त खरं बाकी काही करू नका तरी देव प्रसन्न होतो. ज्ञानोबराय सांगता माझी सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प या फळाचे महाद्वीप पातलो प्रभो. सत्यवचन आणि वसुदेव सत्यवचनी होते. कंसाचा विश्वास होता त्याच्यावर. कंसाने वसुदेव देवकीला कारागृहामध्ये ठेवलं. कडे कोट बंदोबस्त केला आणि काही काळात वसुदेवाला पहिला मुलगा झाला.
सुंदर मुलगा घेऊन वसुदेवाने कंसाजवळ दिला. नारंगिरींचं वाक्य देवा, सुंदर मूल, लहान मूल आणि सुंदर फुल पाहिल्यानंतर कोणाला आनंद होत नाही? ज्याला होत नाही तो दगड आहे. लहान मुलाला पाहिलं ना असं का हवंसं वाटतं देवा. ती निरागस बालक आहे. कंसाने हातात घेतलं, विचार केला 8वा मारणार आहे, मग पहिल्याची कशाला हत्या करायची, परत वसुदेवाजवळ दिला. त्या नारदाला काही काम नाही बघा. पुण्यसाराव या भेटी देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. नारायण नारायण आलाच बोल मथुरेत. कंसा, अरे हातात आलेला शत्रू परत दिला, काय म्हणावं तुला? तो म्हणाला तो माझा शत्रू नव्हता, मला मारणारा 8वा. नारदाने वेडा आहे तू, मोजणारा तुझा बाप आहे. तू आपला सरळ मोजशील 1 2 3 4 5 6 7 8 आणि देवाने खालून मोजलं, मग मोजायचं त्याच्या हातात, ते तुझ्या नाही. कंसाने मारलं नाही. दुसरं उदाहरण कंसाला सांगितलं. कंस तिथं घाबरला. ए कंसा, तू हिरण्यकश्यपूच्या कुळातला आहे बघ. या हिरण्यकश्यपूने अनेक वरदान मागून घेतले होते. आपल्याला माहिती, मला दिवसा मरण नको, रात्री नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, स्त्रीकुण नको, पुरुषाकुण नको, 12 मासात मरण नको मागितलं होते. आणि किती 12 महिने किती हो? 12चे का नाही. देवाने 13वा अधिक मास तयार केला आणि त्याचा काटा काढला. धोंड्याचा महिना तुमच्या करता नाही, वैशाखात देवाने अधिक आणला आणि पुढचाही धोंडा वैशाखातच आहे बघा. वैशाखात अधिक आणून त्याचा काटा काढला. कंसाचे धाबे दणले. मार सगळी ठेवू नको मुलं, साही मारित दुराचारी. दगडावर नारळ आपटावा अशी कंसाने 6 मुलं मारली महाराज. 7वी गरोदर राहिली यशोदा, हा देवकी. 7वा जो गर्भ योगमायाने. देवाने सांगितलं योगमायेला हा गर्भ काढ. आणि वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी नंदाच्या गोकुळामध्ये राहिलेली तिच्या उदरामध्ये घाल. त्याचं नाव बलराम आहे. भाद्रपद शुद्ध षष्ठीला त्याचा जन्म झाला, त्याचं नाव बलदाऊ आहे. 8व्या अवताराला सुरुवात झाली. दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. श्रावण महिना आहे, वद्य अष्टमी, आद्वादशी. असा मंद मंद पाऊस पडतोय. यमुना मैया दुथडी भरून चाललेली. जिकडे तिकडे हिरवेगार अशा प्रकारचं वातावरण आहे. कारागृहात रोहिणी नक्षत्र आहे. ज्ञानोबा आहे आणि कृष्ण परमात्मा एकाच दिवशी, एकाच रात्री, एकाच वेळेला जन्माला आले. फक्त ज्ञानोबा गुरुवारी जन्माला आले आणि देव बुधवारी जन्माला आला. वारात बदल आहे. तोच दिवस अष्टमी, तीच रात्र, रात्री 12. फक्त दिवसात तेच नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्रावर प्रभू शंख चक्र गदा पद्मधारी 8 वर्षाची बालमूर्ती कारागृहात प्रगट झाली. अयोनी संभवनो एकाई शरण नामयाचा स्वामी प्रगटाला. वसुदेवाने हातात घेतला बाळ आणि देवकी माता मोठ्याने रडू लागली. बघता का, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील. 6 मुलं मारली माझी, यालाही मारील. याला लपवण्याचा प्रयत्न करा. हातात असलेला देव मिठू मिठू बोलू लागला. नवल केवडे केवडे, आई रडू नको, मी मरण्याकरता नाही, त्याला मारण्याकरताच माझा अवतार आहे. आणि म्हणूनच मी इथे कारागृहात अवताराला आलो. फक्त बाबा आता एक काम करा, मला इथे ठेवू नका. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. ओ माया उपजली ते देवी मद आलिये, माया उपजली ते देवी मद आलिये. मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने
बाबा इथे ठेवू नका, नंदाच्या घराला मदने गोकुळाला. वसुदेवाने टोपली तयार केली, टोपली तिथे होतीच. खांद्यावरचा पंचा वसुदेवाने टोपलीत ठेवला. नंद नंद आनंद भगवान श्याम सुंदराला टोपलीत बसवलं आणि टोपली उचलली. उचलीला कमळापती पायाची बंधने गळती. एक वाक्य सांगतो नारायणगिरींचं बरं. जोपर्यंत वसुदेवाने देवाला स्पर्श केलं नाही तोपर्यंत हातामध्ये बेड्या शृंखला तशाच होत्या. कारागृहाचे दरवाजे बंद होते. पण वसुदेवाने देवाला उचलला आणि आपल्या डोक्यावर घेतल्याबरोबर सगळी बंधनं आपोआप गळून गेली. याचा अर्थ काय? ज्याने देवाला डोक्यावर घेतलं ना, देवाला जगात असं बंधन नाही मारत त्याला बांधू शकेल जगात. पण देव सोडून ज्यांनी संसाराला डोक्यावर घेतलं त्याच्या आयुष्यात नुसतीच बंधन आहे बघा. एक सारिता तो पुढे उभा आहे. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये संकट दुःख नको त्याने देवाला डोक्यावर घ्या आणि संसार करा. संसार करायचा राहतो आणि प्रेम देवावर करायचं असतं. आपण तर संसारावर प्रेम करतो आणि फायद्याकरता देवाची पूजा करतो. म्हणून जीवनातली बंधनाचा नाश होत नाही. संतांनी संसार केला आणि प्रेम देवावर केलं, त्यांचा संसार सुद्धा परमार्थ झाला महाराज. तो वायाला गेला नाही. म्हणून कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले गेले. पहारेकरी योगनिद्रेमध्ये गेले. टोपलीमध्ये घेतलेला श्यामसुंदर वसुदेवाने यमुनेच्या काठावर आणला. यमुना दुथडी भरून चालली होती. देवाच्या अंगठ्याचं दर्शन घेतलं. पोरं चढला चाट आणि यमुनेने रस्ता दिला. रस्ता मला एक प्रसंग आठवला. गंगागीर महाराज फिरता फिरता गोदावरीवर आले. सहज अनुष्ठानाला बसले. 6 महिने होऊन गेले. 6 महिन्याने गंगागीर महाराजांना जाग आले. अरे मी तपश्चर्या करताना 6 महिन्याचा कालावधी गेला. ही जागा साधने करता योग्य. रमे तिथे मन क्रीडा करू. गोदावरीच्या पात्राजवळ गेले. गोदावरीचं पाणी हातात घेतलं. सांगितलं माय मला तुझ्या कुशीमध्ये जागा दे. मला इथं अनुष्ठानाने तपश्चर्या करायची. असं म्हटल्याबरोबर गोदावरीने आपला प्रवाहच बदलून टाकला आणि गंगागिरी महाराजांना जी जागा दिली त्याचं नाव सरळ बेटे. विठाला ठाला. तुम्ही कधी त्या गंगेचा विचार केला? चारही बाजूने गोदावरी आणि मध्ये फक्त तो टोकळा आहे. तो गंगेने राहण्याकरता गंगागिरी महाराजांना दिलेला आहे. तसं यमुनेने सुद्धा देवाला जाण्याकरता वाट दिली. देव गोकुळात गेले. यशोदेला माया नावाची मुलगी झाली. वसुदेवाने भगवान कृष्ण परमात्मा तिथे ठेवला. माया घेऊन निघाला. माया कारागृहात आली. मोठ्याने आरोळी फोडली. पहारेकरी जागे झाले. कंसाला बातमी कळाली. तो धावत आला. देवकीच्या हातातून ती मुलगी अशी हिसकावून घेतली. गरगर फिरवली. आपटून मारायची तर हातातून निष्ठून गेली. तुझला गिवधी उपजला मदादी. अष्टभुजा रूप धारण केलं मायेने. ए वेड्या, अरे मला काय मारतो? तुला मारणारा तुझा शत्रू गोकुळात जन्माला आला. कंसाचे धाबेदान आणले महाराज आणि मग त्याने दरबार भरवला. माझ्या शत्रूला जो मारीन त्याला अर्धराक्ष बक्षीस देईल. पुतना मावशी आली. आपल्याला माहितीये कालकुट्ट नावाचं विषामध्ये तिने स्तनामध्ये विष भरलं. 8 दिवसाचे बालक सगळी मारत मारत गोकुळात आली. नंदाच्या अंगणात आली. स्वरूप सुंदरा देवंगना. देवाला पाहिलं, हातात घेतलं. तिने देवाला स्तनाला लावलं. देवाने पुतना कंटक नष्ट केली. पुतनेला मारलं. अगासूर, वसासूर, धेनुकासूर, भौमासूर अनेक असुर देवाने मारले आणि देव रांगायला लागले. रांगत तो रंगणे चोरी करोनी, रांगत रंगणे चोरी करोनी, धावून धरती गवळणी, बांधते चरणी देती गाराने, बांधते चरणी देती गाराने, यशोदे साजनी, यशोदे साजनी, दही दूध भक्षून तमाल निले, नवल केले साज कृष्ण आळवा परतुनी मागे रामा, कृष्ण आळवा परतुनी मागे रामा, कृष्ण आळवा परतुनी मागे रामा, कृष्ण आळवा परतुनी मागे रामा. हे काल्याचं कीर्तन नारंगिरींनी करावं. कसा रांगत होता? तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. मी वेळ घालवणार नाही. मला थोडं गायीचं सांगायचं योगायोगाने, म्हणून याच्यात मी वेळ घालवत नाही. भगवान रांगू लागले. रांगता रांगता भगवान मोठे झाले. पेंद्या, सुदाम्या, वरजा, वगड्या, मधुमंगल सगळे बाळ गोपाळ देवाने जमा केले. सगळे असे सुकून गेलेले होते. भगवान म्हणाले, गोपाळ ओ, अरे गोकुळात राहता, दही दूध तूप भरपूर असताना तुम्ही असे काडी छाप कसं काय? एवढे क्रोश.
सुकलेले का? गोपाळ म्हणू लागले, देवा तुझी आई यशोदा तुला लोणी खायला देते, तूप खायला देते, दूध खायला देते, दही खायला देते. आमची आई आम्हाला ताक प्यायला देते. ताकाने कुठे शरीर होत असतं का? असं मग चला माझ्या बरोबर. याला तरी यारी लागली. पेंद्या हुशार होता महाराज. हे बघा, एक तरी कार्यकर्ता हुशार असतो तुम्हाला. सगळेच महादेवा पुढले नंदी नसतात. एखादा तरी हुशार राहतोच म्हणजे राहतो. फक्त काय त्याला दाबून ठेवतात म्हणून त्याचं काही चालत नाही. तसं ते पेंद्याला देवाने दाबून ठेवलं होतं. देव हुशार, चेअरमन होता देव सगळ्यांचा. हे बघ कृष्णा, तू आमचा नेता आहे ना, तू सांगितलंय पोटभर देणार आहे, मग तुझ्या घरचं देणार का आमच्या घरचं देणार ते पहिलं सांग. देवाच्या लक्षात आला. देव म्हणाला, हे बघ तुम्हाला खायचंय ना, मग तुम्हाला खायचं म्हणलं माझ्या घरचं काय कारण आहे? मी तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार. मग मला कळलं मोठी माणसं स्वतःच्या घरचं काहीच देत नाही. असं घरचं जेवण चेअरमन नाही होत आहे, त्याला दुसऱ्याच खावं लागतं. विठाला अरे आमचं घरचं देणार कसं काय? अरे चोरून खायचं, अरे चोरी करणं पाप आहे. देवाने सांगितलं, हे बघा हक्काची वस्तू मिळून जर मागून जर नाही मिळाली तर चोरी केली तर पाप लागत नाही, पण वस्तू आपली पाहिजे. अरे दह्या दुधाचा आपला अधिकार आहे. आई देत नाही ना, मग चोऱ्या करायच्या. पण चोरी करायला गेलो, सापडलो. मग देवाने सांगितलं मला एक मंत्र येतोय, त्या मंत्राचं नाव कफल्लम आहे. बघा चोरी करत असताना कफल्लम 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 असं म्हणत जर चोरी केली तर चोर चोरी सापडत नाही. कृपया प्रयोग करू नका, मी काय केलेला नाही. मी जसं वाचलंय तसं सांगितलंय, मला काय माहित नाही. पण असं म्हणतात, हा देवाने नवनीत चौर्य मंडळ स्थापन केलं आणि चोरी करायला निघाले. घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे. खूप चोऱ्या केल्या देवाने. आणि गवळणी गाराने सांगू लागल्या. गवळणी सांगती गाराने, रात्री आला चक्रपाणी. गवळणी सांगती गाराने, रात्री आला चक्रपाणी. काय वाद माग नाही पडायचं. खाऊनी दही दूध तुप लोणी, अवघी फोडली विरजनी. खाऊनी दही दूध तुप लोणी, अवघी फोडली विरजनी. आहे ग बाई आम्हाशी पाहावे ना, धरू जाता सापडे ना. हे बाई आम्हास पाहावे ना, धरू जाता पाहावे ना. यशोदे तुझा काना वटवर सोसूनी गाना. यशोदे तुझा काना वटवर सोसूनी गाना. दुसरी आली धावणी, गयाने बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीशी गाठ देऊनी, गाठबाई कोणाशी सुटेना. तिसरी आली धावत, गयाने बाई काय केली मात. मुखाशी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. अवघ्या मिळवणी गवळणी, सगळ्या गवळणी तक्रारी घेऊन आल्या. यशोदा कंटाळून गेली. देवा काय उने का करीत अशी चोरी. एकाने सांगितलं, येणे माझे कवाड उघडिले, येणे शंके ओ तोडिले, दया दुधाते बक्षिले उलंडले ताकाते. एकाने सांगितलं, यशोदे काय म्हणावं तुझ्या कृष्णाला. उन्हाळ्याचे दिवस आहे, माझा सासरा बाजेवर बाहेर झोपलेला होता ग, आणि त्याच्या वरच असं दह्याचं मडकं टांगलेलं होतं महाराज. त्याने जे मडकं उचललं ना, ते सासऱ्याच्या डोक्यात घातलं. मेलं असतं तर केवढ्याला परवडलं असतं. हे काय. कंटाळून अनेक गवळणी निगारानी सांगावी. आणि यशोदेने बाळस गुणगुणाचे ताने ग, बायल दिसतंय गोजिरवाने, काल टिकाची घेता आळगे गोकुळच्या नागाने. तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही ठाईच्या ओढाळा, तुम्ही मोठ्या ढालगज असे सांगून सांगून शेवटी यशोदा कंटाळून गेली. हे कृष्णा चल जाई राणा, सवे घेऊन गोधना. खांद्यावरी कांबळे, हातामध्ये काठी, चारी तसे धेनो सावळा जगजेटी. गोदने चारावया जातो शारंग. इथं महत्वाचं सांगायचं, थोडं भजन करा. विठाला ठाला गाव विश्वस्य मातरा. गाय जगाची माता आहे महाराज. जशी आपली आई ना, तशी आपली देशी गाय. महाराज नाथ महाराजांची ओवी अशी, जय दिशी गोहत्या घडे, तय दिशी पर्जन्य न पडे.
हळूहळू पाऊस कमी होत चाललाय. कधी पाऊस पडतो? अगोदर 2 महिने पडून गेला. त्याचं कारण काय? अनेक कारण आहेत त्याच्यात. गोहत्येचं पाप आहे बघा. गाया सांभाळा. आरोग्याच्या दृष्टीने गाय फार महत्वाची. ज्याला बीपी नावाचा आजार आहे ना, बीपी, त्यांनी एकच काम करायचं. गिर गाय असेल ना तर लाल खिलारी गाय असेल, वशिंगापासून जी मधली पाठी अशी थाप टाकून चोळायची. 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे असे जर तुम्ही तिचा पाठीचा काना चोळला तर बीपी कंट्रोलमध्ये राहतो. माझ्या आईचा अनुभव आहे. माझ्या आईला हाय बीपी 400 शुगर आहे राजा. माझी मोठी बहीण ऑस्ट्रेलियाला आहे. एक गोळी तिला खाऊ घातली नाही आम्ही. माझी आई कपिला गायची इतकी सेवा करते, तिचं गोमूत्र पिते, तिचं शेण उचलते. आई म्हणजे फक्त गायची सेवा करण्याकरताच आहे. त्या सेवेचा परिणाम, तिच्या गोमूत्राचा परिणाम, तिचा शेणाचा परिणाम. एवढी मोठी शुगर असून देखील कंट्रोलमध्ये देवा. आणि बीपी अजिबात तिचा आणि कमी होत नाही, वाढत नाही. त्या गायीच्या सेवेची ताकद आहे. ज्याला नवीन कॅन्सरची लागण झाली, नवीन कॅन्सरची लागण झाली, त्याने एक काम करायचं. देशी गाईचं एवढं लिंबावर शेण घ्यायचं, फुलपात्रभर गोमूत्र घ्यायचं, त्याच्यात मिसळायचं. अशा वस्त्रामध्ये 10 वेळेला, 15 वेळेला, 20 वेळेला गाळायचं. त्याचं रसायन दिवसातून अधिक प्यायचं. कॅन्सरच्या लाखो पेशी काही क्षणात नाश करण्याची ताकद देशी गायच्या गोमूत्रामध्ये आणि शेणामध्ये. माझं खोटं वाटलं तर जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे जिथले नारायणगिरी विद्यार्थी आहेत, जिथले भास्करगिरी विद्यार्थी आहेत, जिथले बंशी महाराज तांबे विद्यार्थी आहेत, सगळे तिथले त्या जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी. त्याच्या अध्यक्ष आता संदीपान महाराज शिंदे. उस्मानाबाद जिल्हा आहे त्यांचा, कळंब तालुका आहे, हसेगाव त्यांचं गाव आहे. त्यांच्या 2 नंबरच्या भावाला कॅन्सर झाला. एकतर कॅन्सर झाल्यावर ते रागवले का? त्यांच्या 6 पिढ्या वारकरी शिक्षण संस्थेचे ते विद्यार्थी आहेत. 6 पिढ्या. त्यांच्या घरात सुपारी काय बडीशेप सुद्धा कोणी खात नाही. आणि कॅन्सर झाला मला, डॉक्टरने सांगितलं हो. कारण हे केमिकल अगरबत्ती आणि धूप लावून त्याचा धूर जप करत असताना नाकातून फुफ्फुसामध्ये गेला आणि फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय. रुब्बीला आणलं. रुब्बीने सांगितलं त्याच्या पेशी फार वाढल्यात, गॅरंटी नाही, गावाकडे आणा. योगायोगाने उस्मानाबादला रामदेव बाबा आले. हरिद्वार जवळ वाघेरा नावाचं गाव आहे. कॅन्सरचं जगातलं 1 नंबरचं हॉस्पिटल तिथे आहे. रामदेव बाबांच्या जवळ पंडित महाराजांना घेऊन गेले. त्यांचं नाडी परीक्षण केलं ना, आणा म्हणे वाघेऱ्याला आणलं. 1 वर्षभर देशी गाईच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून बनवलेली औषधं खाऊ घातली. 1 रुपया त्यांनी घेतला नाही, 1 रुपया नाही. कारण महाराज म्हणून पैसे घेतले नाही. वर्षभर त्यांची व्यवस्था केली. महाराज त्या गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनवलेली औषधं आहेत ना, त्या औषधाचा परिणाम असा झाला, पंडित महाराजांचा कॅन्सर कायमचा नाहीसा झाला. महाराज माझं खोटं वाटलं तर घरी जा. स्टीलचे जे गोमूत्राची जग आहेत ना, आपलं पाण्याची जग आहेत ना, 2 जग गोमूत्राने फुलं भरवायची. लहान मुलाची कंपाची जी काचपट्टी आहे तशी एक जर्मनची पट्टी घ्या, एक तांब्याची पट्टी घ्या आणि 2 गोमूत्राच्या जगामध्ये बुडवा. कोणत्याही 2 वायरी घ्या, कोणत्याही, त्यांची 2 तोंड सोला, 2 तोंड पट्टीला जॉईंट करायची आणि वरचे 2 तोंड भिंतीवरचं घड्याळ आहे ना, त्या घड्याळाचा शेल काढून टाकायचा. शेलच्या जागेवर त्या 2 वायरी जोडायच्या. 1 महिना घड्याळ नाही चाललं, 1 महिना तर महिपती महाराजांची शपथ घेऊन सांगतो, भीक मागेल पण कीर्तन करणार नाही. देशी गाईच्या गोमूत्रामध्ये 1 महिना घड्याळ चालतं. अजून आपल्या कोणत्या तरुणाला याची जाणीव नाही. मी केलेला प्रयोग आहे. हे आम्हाला संजय महाराज 5 पोरांनी सांगितलं. विठाला ठाला जर्शीचं दूध आपल्या लहान मुलांना पाजू नका. पॅकिंगचं दूध घेत असाल तर लहान मुलांना पाजू नका. 75% जर्शी गाईच्या दुधापासून लोकांना कॅन्सर आहे देवा. हे पॅकिंगची दूध कशी बनवतात आम्हाला माहिती आहे. भयानक.
1 लिटर दुधामध्ये 50 लिटर जरी पाणी टाकलं, मुठभर जरी युरिया टाकला तरी डिग्री लागते. आणि लोक युरिया दुधामध्ये मिसळून डेअरीमध्ये विकायला दूध आणतात आणि ती दूध लहान मुलांना पाजली जातात. 10 वर्षाच्या मुलाला शुगर आहे, 7 वर्षाच्या मुलाला अटॅक येऊ लागले. कशाचे परिणाम आहे ते? केमिकल आहे भयानक त्या दुधामध्ये, केमिकल. मुळातच सगळे भारत देशाचे विद्वान एकत्र बसले आणि देशी गाईचं दूध कमी पडतं म्हणून त्यांनी युक्ती लढवली. जगामध्ये अधिक दूध देणारा प्राणी जर कोणता असेल तर डुक्कर आहे बघा. डुक्कर सगळ्यात जास्त दूध देतं ते डुक्कर. म्हणून डुक्करीचा 32 अंश आणि बैलाचा 22 अंश एकत्र करून जो प्राणी या देशात बनवला गेला त्याचं नाव जर्सी गाय. महाराज, निरसत दूध जर तुम्ही जर्सी गायचं महिनाभर पिले, नाया अटॅक जर आला तर आपल्याला येऊन बोला विठाला ठाला. चहा पिणारी माणसं आहेत ना, चहा निरशा जर्शा गायचं दुधाचा चहा प्यायचा नाही, त्याच्यात पाणी टाका भरपूर, ना तर ब्लॉकेज तयार होता शरीरामध्ये. महाराज, इतकं दूध ते जहरीलं दूध आहे. तुम्ही व्यवसायाकरता जर्शा गाया पाळा, त्याला माझा न नाही. कारण पारनेर, राहुरी, बहुतेक संगमनेर हे दूध उत्पादन तालुके आहेत. जोडधंदा म्हणून केला जातो, पर्याय नाही त्याला. त्याची कारण आहे की आता त्याचा विचार मला करायचा नाही, ते नाही तर त्या गोलेवाडी सारखं होऊन बसायचं उगीच. काय घेणं पडले आपल्याला त्याचं. विठाला विठाला त्याच्याकरता मी ते लावू दिलं नाही. यांनीच लय जाळ केला महाराज सगळा. रामगिरी महाराजांना जी वेळ आली ना, त्या शूटिंगनी वेळ आणली. यांना काय जातं रेकॉर्डिंग करायला. माणूस समाजाच्या कल्याणाकरता सांगतो एखादा महापुरुष. काय रामगिरी महाराजांचं चुकलं होतं महाराज, ह्या रेकॉर्डनी माती करून टाकली. उगा तो महात्मा खतरनाक होता म्हणून जमून गेलं. सामान्य माणूस असतो तर त्याची काय फजिती झाली असते देवा. यांना काय, यांना फुकटचे पैसे मिळतात रेकॉर्डिंग करणाऱ्याला. बोलणाऱ्याचा जीव नाकी न येतो. विठाला ठाला. बरं, आम्ही जर तुम्हाला नाही सांगितलं तर तुम्हाला काय माहिती. तुम्ही तर वर्ष मंदिरात येत नाही, नुसते पंक्तीत ओढायला येतात. ते मुस्लिम समाजाचे दिवसातून 4-4 वेळेला एकत्र होतात महाराज, त्यांचं जमून जातं. हिंदू धर्म संघटित होत नाही म्हणून त्याच्या प्रचारा प्रसारा करता एकमेव स्टेज आहे म्हणजे ते वारकरी संप्रदायाचं. आणि इथं जर आम्ही तुम्हाला हे गोष्टी जर सांगितलं नाही ते कोणी सांगायचं आणि तुम्हाला कसं कळायचं. समाज जागा झाला पाहिजे देवा. हा असंच जर राहील तर परकीयांचं पुन्हा आक्रमण होईल आणि पुन्हा आपल्याला गुलामगिरीच करावं लागेल. याच्याशिवाय पर्याय नाही. विठाला ठाला. माझा मुद्दा असा आहे, एखादी मुली तर 9-10 वर्ष लग्न झाले, तिला अपत्यच नाही, तिने घाबरायचं कारण नाही. काळी कपिला गाय घरी आणा. काळी कपिला गाय, ज्या गायीच्या अंगावर दुसरी छटा नाही, काळी कपिला गाय. तिचं चमच्याभर गोमूत्र नियमाने प्यायचं. तुमची श्रद्धा असेल तर पहिली झालेली भाकर गोग्रास म्हणून तिला खाऊ घाला. फार झालं ना तर रोज तिची प्रदक्षिणा करा. तिच्या गोमूत्रात अशी ताकद आहे. गर्भाशयामध्ये अंडे धारण करतात महाराज. 1 वर्षाच्या त्या मुलीला गर्भधारणा होईल. तिला चिंता करायची गरज नाही. त्याला टेस्ट टू बेबी फेस टू बेबी करायची गरजच नाही. फक्त देशी गायचं गोमूत्र रोज औषधात आणा देवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला ठाला. जाता जाता एक वाक्य सांगतो. आपल्या देशी गायला वसवंड आहे, वसवंड. ते जर्शीला नाही. आता तिथं आणतोल्या जर शिवळाटीत घालायचं म्हणलं त्याला तर जगूच देते नाही म्हणा. त्याला 6व्याच दिवशी मोक्ष मिळतो. पुन्हा नाही येणे जाणे. काय त्यांनी पुण्य केले काय माहित नाही. 6 दिवसाच्या पुढे तर आणतोल्या जगतच नाही त्याला. पण जर्शा गायला देशीला वसवंड आहे. ती फिल्टर आहे बघा. जर्शा गाय देशी गायला एका जागी बांधून चारा खाऊ घालायचा नाही. तिला 4 तास 6 तास उन्हामध्ये खड्यामध्ये डोंगरामध्ये फिरवायचीच. गाय फिरल्यानंतर सूर्याची किरण वशिंगाच्या द्वारा तिच्या काशीत मिसळतात. म्हणून जगात फक्त देशी गायच्या दुधावरची साय आणि तिचंच होणाऱ्या दुधाचं तूप पिवळं. बाकी सगळं बाजारातलं केमिकल आहे देवा, केमिकल. ओरिजिनल तूप, मला त्या तुपात ताकद अशी. कसलाही घाव होऊ द्या, कसलाही. आणि गिर गायचं जुनं तूप फक्त त्या घावेवर भरायचं. शुगर जरी असेल तरी जखम भरून निघते बघा. त्याला हातपाय तोडायची गरज पडत नाही. छत्रपतींच्या काळात जिव्हारी वार लागला ना, तूप भरत होते. तूप भरलं का जखम भरून निघते. फक्त त्याला गिरगाय किंवा देशी गायचं तूप भरायचं. नाही तर जर का जर्शीचं भरालं ते वाढलं तर पुन्हा माझ्यावर येईल. तसं काही करू नका. चला, हजारो औषध आहेत जर्शी त्या देशी गायच्या दुधापासून पण वेळ नाही.
ही गाय देवानी सांभाळले. फेरत बन बन गव्हा चरावत का हे तुकया बंधू लकरीले यात हिंडे रानो रान गाई पाठी. एक मुद्दा सांगू का? जो वाघ दिवसा माणसाला पहिलं तर छलांग मारून फाडून टाकतो, त्या वाघाला या देशामध्ये अभयारण्य बनवली जातात. आणि जी गाय मरेपर्यंत उपकार करते, मरेपर्यंत त्या गायीला कत्तलखान्याला पाठवलं जातं. केवढी विसंगती देव आहे. नारंगिरीची भविष्यवाणी आहे. नारंगिरी महाराज म्हणायचे, ज्या देशात देशी गाय सुखी नाही तो देश श्रीमंत होईल पण समाधानी होऊ शकत नाही. विठाला ठाला आज देशाला काय पैशाची कमी नाही. भिकाऱ्याच्या पैशावर बँका चालल्या. कोण गरीब आहे आज? पण समाधानी माणसं नाहीत. सध्या डिप्रेशन मध्ये आहेत. म्हणून अटॅकचे प्रमाण अधिक वाढत चालले. देवा किती अटॅकने लोक मिळले. डिप्रेशन आहे, समाधान नाही लोकाला. ते समाधान, ते पावित्र्य, ते सुख, ती शांती नांदावी वाटत असेल तर आपल्या स्वतःच्या आरोग्याकरता, आपल्या कुटुंबाकरता एक देशी गाय पाळा. हे बघा, शहरात राहणारे लोक आहेत ना, त्यांना नाही जागा मिळणार, ते नाही पाळू शकत. पण गावाकडली जी लोक आहेत ज्याला शेती, त्यांनी एक देशी गाय सांभाळा. आणि शहरातल्या लोकांना विनंती आहे, अरे तंबाखूच्या पुडीला आणि गुटख्याच्या पुडीला जेवढा पैसा लागतो ना तेवढ्या देशी गायच्या पिंडीला खर्च येत नाही. एखाद्या शेतकऱ्याजवळ देशी गाय असेल आणि त्याला जर चाऱ्याची मदत पाहिजे असेल ना तर शहरातल्या लोकांनी त्याला मदत करा. अरे एक पेंडी जर तुम्ही देशी गायीला खाऊ घालाल ना तर तिच्या आशीर्वादाने तुमच्या कुळाचं कल्याण होईल. देवा तुम्हाला दुसरा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही. एवढी गायीमध्ये ताकद आहे. ती गाय देवानी सांभाळल्या. देवाने खेळ खेळले. म्हणता खेळ खेळ मांडीला लंगोरी हो, खेळ मांडीला लंगोरी हो, खेळ मांडीला लंगोरी हो, खेळ मांडीला खेळता ती नाना परी, खेळता ती नाना परी, खेळता ती नाना हो, खेळता ती नाना परी, खेळता ती नाना परी हो, खेळता ती नाना परी, खेळता ती नाना परी हो. खेळून खेळून पावणे 1 वाजले. सगळ्या गोपाळांना देवा झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या, झाली आता वेळ अनाश दोऱ्या, झाली आता वेळ अनाश दोऱ्या, झाली आता वेळ अनाश दोऱ्या. काम सारोने सकळ अवघे शिनल ते गोपाळ, झाली आता वेळ म्हणते अनाश दोऱ्या. यमुनेच्या वाळवंटामध्ये आता काला करायचा आहे. तो काला पाहण्याकरता आज ओ सामरावती काला पाहावया येते. देव विसरते देह भावा पुला. सगळे देव अंतरिक्षामध्ये गोळा झाले. ते ब्रह्मदेव मासा होऊन यमुनेच्या डोहामध्ये लपून बसला. कशाला? काला खाल्ला पाहिजे. देवाने ओळखलं ब्रह्मदेव वारकरी झाला नाही, गोपाळ झाला नाही, तो मासा होऊन पाण्यात बसला. म्हणजे त्याला मासा होणं आवडलं पण गोपाळ होणं आवडलं नाही. देवाला राग आला. महाराज, वारकरी गोपाळ होण्याची जर कोणाची इच्छा नसेल ना, देवाला राग येतो, त्याला प्रसादच देत नाही. एकमेखा देवमुखी सुखी घालू उंबरी. सगळ्या गोपाळांना सांगितलं, हे बघा गोपाळाओ, नेम आणि जेवण केल्यानंतर हात धुण्याकरता यमुनेच्या पाण्यामध्ये तुम्ही जाता त्या डोहामध्ये. आज जायचं नाही. 4 तोंडाचा बागुलबा तिथं आलेला आहे बघा. हात धुवायला गेला आणि त्यांनी जर पकडलं तर मी जबाबदार नाही. मग त्या गोपाळांनी सांगितलं, हे काला खाल्ल्यावर हात भरणार, पुसायचं कुठे? देवाने सांगितलं, आपल्या आपल्या मागच्या टिंगराला हात पुसा. पुसवून हात ते टेरी सांगा ते हात.
सगळ्यांनी आपल्या पृष्ठभागाला हात पुसायचे, तिथं जायचं नाही. सगळ्या गाया देवाने वेणूच्या नादाने कळंबाच्या ठायानं बैसवेला. गाया जोगल्या होत्या, रवंत करू लागल्या आणि कृष्ण परमात्मा काला करण्याकरता आणि सगळ्या गोपाळाला हाका मारू लागला. सगळे गोपाळ आले. 5000 वर्षापूर्वी बहुजन समाजाचे गोपाळ होते महाराज. ते देवाने जातीपातीचा विचार केला नाही. अरे जातीपातीच्या भिंती तर 5000 वर्षापूर्वीच देवांनी मोडून टाकल्या. त्याच्यानंतर ज्ञानोबरांनी क्रांती केली, जातच ठेवली नाही महाराज. सगळ्या बहुजन समाजाला ज्ञानोबरांनी एकत्र केलं. सगळ्या तुम्ही कोणती जात सांगा, त्या जातीतला संत मी सांगतो तुम्हाला. सगळे एकत्र केले ज्ञानोबरांनी. भगवान कृष्णाने देवाने घोंगडी आथरली, कंबर बांधली, कंबरेला पावा खवला, गळ्यामध्ये चाफ्यांच्या फुलांच्या माळा आहेत, डोक्याला मोरू मुकुटे. देवाने गायी राखण्याची काठी मधोमध ठेवली. सगळ्या गोपाळांना सांगितलं, सोडा शिदोऱ्या, खडके सोडेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. देवाने सगळ्यांच्या शिदोऱ्या अशा एकत्र केल्या बघा, एकत्र. आणि एकत्र करून देवाने 5 बोटावर 5 पदार्थ घेतले. असा देहुडा चरण करून देव उभा राहिलाय बघा. राम अवतारात डावा पाय मागे पुढे आणि उजवा पाय मागे, ते क्षत्रियांचं भूषण आहे. पांडुरंग अवतारामध्ये समपाय करकटी, दोन्ही पाय समान आहेत. आणि कृष्ण अवतारामध्ये भगवान देहुडा उभा आहे. असा देहुडा चरणी वाजवितो विनू, गोपिकार रमणो स्वामी माझा. भगवान देहुडा उभे राहिले. सगळ्यांचे शिदोरे हातामध्ये घेतल्या. तो काला दिला कसा आचार्य सांगतात. बेबरद्वेनोम जठरपटयो हो शृंगवेतरेच्या कक्षे, वामे पानोमर्सन कवलम तत्फलान्यंगुलीषु, तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हासयन्नर्म विश्वैहि, स्वर्गे लोके मिषदे बुभजे यज्ञ भोगबाल केले. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. 5000 वर्षापूर्वी यमुनेच्या वळवंटावर जो काला झाला, तोच काला ज्ञानोबाने केला. तोच काला या निमद क्षेत्रामध्ये कितीतरी वर्ष झाले अव्याहत परंपरेने हा काला चालू आहे. एक सांगू, आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत निमदला असाच अखंड काला आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्ञानोबरांची कृपा आहेत महाराज या परिसरावर. अनेक महापुरुषांचे, संत महेपती महाराजांची अनेकांची कृपा आहे. आणि साधूच्याच कृपेने भगवंताचा प्रसाद मिळत असतो. फक्त प्रसाद घेत असताना भेदाच्या, अहंकाराच्या मर्यादा आणि भिंती मोडून टाका. आपलं हृदय स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ हृदयाने देवाचा प्रसाद घेण्याचा प्रयत्न करा. तो प्रसाद आपल्या जीवनाचं सोनं करील. या ठिकाणी या निमदला ही सेवा करण्याचं सौभाग्य भाऊंच्या आणि संयोजकांच्या वतीने मला प्राप्त झालं. या अभंगावर काही बोलण्याचा प्रयत्न केला तो माझ्या बुद्धीचा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं मला भाग्य प्राप्त झालं. आले या कपाळा थोडे बहु, जे योग्य ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं झालेली चिंतन सेवा, अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी, अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय, संत कवी महेपती महाराज, अशा सर्व